MPSC विज्ञानाचा अभ्यास करताना एक टॉपिक असा आहे जो आयोगाचा अगदी फेवरेट आहे आणि तो म्हणजे ध्वनी. जवळपास दरवर्षी यावर प्रश्न येतोच येतो. म्हणूनच आज आपण ध्वनी लहरींशी संबंधित प्रत्येक गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आपला एकही मार्क जायला नको. चला सुरुवातच करूया आयोगाच्या एका प्रश्नापासून. हा प्रश्न बघा, प्रतिध्वनी ऐकण्यासाठी कमीत कमी अंतर किती हवं? आठवतंय का काही? नाही आठवलं? काहीच हरकत नाही. आजचं हे विश्लेषण संपेपर्यंत तुम्हाला फक्त याचं उत्तरच नाही तर त्यामागचं लॉजिक, ते गणितसुद्धा अगदी पक्क लक्षात राहील याची खात्री माझी. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी ध्वनी म्हणजे नेमकं काय आणि त्याचे प्रकार. मग आपण ऐकू शकणाऱ्या फ्रिक्वेन्सीच्या मर्यादा, ध्वनीचा वेगवेगळ्या माध्यमातला वेग आणि प्रतिध्वनी आणि सोनारबद्दलही बोलू. आणि शेवटी काही प्रश्न सोडून सगळं पक्क करून घेऊया. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. ध्वनी म्हणजे काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर ध्वनी म्हणजे काय? तर ध्वनी हे ऊर्जेचं एक रूप आहे. जेव्हा कुठल्याही माध्यमातले कण कंप पावतात, व्हायब्रेट होतात, तेव्हा ही ऊर्जा तयार होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो परीक्षेसाठी लक्षात ठेवायचाच आहे, ध्वनी हा नेहमी अनुतरंग म्हणजेच लॉन्जिट्यूडनल वेव्ह असतो. आणि त्याला प्रवास करायला कशाची तरी गरज असते, म्हणजे माध्यमाची. आता हा फरक खूप महत्त्वाचा आहे. बघा, तरंगांचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला अनुतरंग म्हणजे आपल्या ध्वनिलहरी. यात काय होतं तर कण ज्या दिशेने तरंग पुढे जातोय त्याच दिशेला पुढे मागे कंप पावतात, समांतर. या उलट दुसरा प्रकार आहे अवतरंग म्हणजे प्रकाशलहरी. यात कण तरंगाच्या दिशेला लंबरूप म्हणजे वर खाली कंप पावतात. हा फरक परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. ओके, आता पुढचा मुद्दा आहे फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. यावर आयोगाने इतके प्रश्न विचारले आहेत ना, त्यामुळे हा भाग जरा नीट लक्ष देऊन बघा. फ्रिक्वेन्सीनुसार ध्वनीचे 3 प्रकार पडतात. पहिला म्हणजे श्राव्य ध्वनी म्हणजे ऑडिबल साऊंड. हा तो आवाज आहे जो आपण माणसं ऐकू शकतो. दुसरा आहे अश्राव्य म्हणजे इन्फ्रासॉनिक. याची फ्रिक्वेन्सी खूपच कमी असते, आपल्याला ऐकू येत नाही. आणि तिसरा श्राव्यातीत किंवा अल्ट्रासॉनिक. याची फ्रिक्वेन्सी इतकी जास्त असते की तोही आपल्याला ऐकू येत नाही. परीक्षेसाठी आपल्याला श्राव्य ध्वनीची रेंज पाठच हवी. तर ही आहे आपली खालची लिमिट 20 हर्ट्झ. 20 हर्ट्झपेक्षा कमी फ्रिक्वेन्सीचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही. हा आकडा अगदी लक्षातच ठेवा. आणि ही झाली वरची लिमिट 20,000 हर्ट्झ. यालाच आपण 20 किलोहर्ट्झ असंही म्हणतो. याच्या वरच्या आवाजाला आपण अल्ट्रासाऊंड म्हणतो. तर आपली रेंज काय झाली? 20 ते 20,000 हर्ट्झ. ही रेंज विसरू नका, यावर हमखास प्रश्न येतो. बरं, पुढचा मुद्दा आहे ध्वनीचा वेग. तुम्हाला काय वाटतं, ध्वनीचा वेग सगळीकडे सारखा असतो का? नाही, तो माध्यमावर अवलंबून असतो. चला बघूया कसा ते. इथे बघा, सगळं अगदी सोपं करून दिलंय. ध्वनीचा वेग सगळ्यात जास्त असतो स्थायू पदार्थांमध्ये म्हणजे सॉलिड्समध्ये, त्यापेक्षा कमी असतो द्रवांमध्ये आणि सगळ्यात कमी असतो वायूंमध्ये. म्हणजे क्रम काय लक्षात ठेवायचा? स्थायू, मग द्रव आणि मग वायू. सोप्पं आहे. आणि आता एक मस्त फॅक्ट जो परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. तापमानाचा सुद्धा ध्वनीच्या वेगावर परिणाम होतो बरं का. हवेचं तापमान जर 1 डिग्री सेल्सिअसने वाढलं ना, तर ध्वनीचा वेग 0.61 मीटर प्रति सेकंडने वाढतो. हा आकडा लक्षात ठेवा. चला, आता आपण आलो आहोत या टॉपिकच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. प्रतिध्वनी म्हणजे इको आणि सोनार. आपण डोंगरावर किंवा मोठ्या रिकाम्या हॉलमध्ये आवाज दिला की तोच आवाज आपल्याला परत ऐकू येतो, हो ना? त्यालाच आपण प्रतिध्वनी किंवा इको म्हणतो. पण कधी विचार केलाय का की स्पष्ट इको ऐकण्यासाठी कमीत कमी 17 मीटर अंतरच का लागतं? 16 किंवा 18 का नाही? या 17 मीटर मागे एक मस्त गणित आहे. चला तेच समजून घेऊया. हे गणित एकदम सोपं आहे. बघा, पहिला मुद्दा, कुठलाही आवाज आपल्या कानावर पडल्यावर त्याचा परिणाम आपल्या मेंदूत 0.1 सेकंड टिकतो. आता आपल्याला स्पष्ट इको ऐकायचा असेल तर आपला मूळ आवाज आणि परत आलेला आवाज यात कमीत कमी 0.1 सेकंदाचं अंतर हवं. दुसरा मुद्दा, हवेत ध्वनीचा वेग किती असतो? साधारणपणे 340 मीटर प्रति सेकंड. आता साधं गणित आहे, वेग गुणिले वेळ. 340 गुणिले 0.1 म्हणजे किती झालं? 34 मीटर. पण थांबा, हे 34 मीटर अंतर म्हणजे आवाज आपल्यापासून अडथळ्यापर्यंत जाऊन परत येण्याचं अंतर आहे. आपल्याला तर फक्त आपल्या आणि अडथळ्यामधलं अंतर हवंय ना. मग काय करणार? 34ला 2 ने भागणार. उत्तर आलं 17 मीटर. आहे की नाही सोपं? आणि हो, प्रतिध्वनी आणि निनाद यात गोंधळ करू नका. प्रतिध्वनी म्हणजे इको, म्हणजे हॅलो म्हटल्यावर अगदी स्पष्ट हॅलो असं परत ऐकू येणं. पण निनाद म्हणजे रिव्हर्बरेशन हे वेगळं आहे. एखाद्या मोठ्या रिकाम्या खोलीत बोलण्यावर आवाज कसा घुमतो, तो गुंज म्हणजे निनाद.
आता हे जे इकोचं तत्व आहे ना, त्यावरच सोनार तंत्रज्ञान काम करतं. सोनार म्हणजे साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग. यात फक्त आपल्या ऐकू येणाऱ्या आवाजाऐवजी श्राव्यातीत ध्वनी म्हणजे अल्ट्रासाऊंडचा वापर होतो. समुद्राची खोली मोजायची असेल किंवा पाण्याखाली एखादी वस्तू पाणबुडी शोधायची असेल तर सोनार वापरतात. चला तर मग आत्तापर्यंत जे काय शिकलो ते किती लक्षात राहिलंय ते बघूया. तयार आहात? काही प्रश्न विचारतो, बघा उत्तरं देता येतात का. पहिला प्रश्न, आपल्या कानाचे ऐकण्याची किमान मर्यादा किती आहे? उत्तर आहे 20 हर्ट्झ, बरोबर. पुढचा प्रश्न, इको कोणत्या गोष्टीमुळे होतो? अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शनमुळे की परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शनमुळे? उत्तर आहे बी, परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन. आवाज आढळून परत येतो तेव्हाच इको ऐकू येतो. आणि शेवटचा प्रश्न, ध्वनीचा वेग सगळ्यात जास्त कशात असतो? वायू, द्रव की स्थायू? अगदी बरोबर. उत्तर आहे सी, स्थायू. हा क्रम नेहमी लक्षात ठेवा. स्थायूमध्ये सर्वात जास्त, मग द्रवामध्ये आणि सगळ्यात कमी वायूमध्ये. हे लक्षात ठेवलं की यावरचा कोणताही प्रश्न चुकणार नाही.